तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन छोटीशी एक अपडेट आणलेली आहे PM किसान सन्मान निधीबद्दल। तर याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। ते म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधीचा हप्ता भेटणार आहे, ह्याच शेतकऱ्यांना इथे लाभ भेटणार आहे जे पण शेतकरी इथे या योजनेसाठी प्राप्त होणार आहेत। PM किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता आता वितरित सुरू झालेला आहे शेतकऱ्यांना देण्यासाठी। ती पण डेट इथे समोर आलेली आहे, बघू शकता 2 ऑगस्टपासून इथे वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे वाराणसीमधून PM किसान सन्मान निधीचा। तर ही 20वा हप्ता आता कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहे, कोणते शेतकरी आता ह्या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत त्याच्याविषयी आपण इथे माहिती घेणार आहोत। तर बघू शकता मित्रांनो, इथे सांगितलेलं आहे पोर्टलवरती आल्याच्यानंतर बघू शकता ही PM किसान सन्मान निधीची एक ऑफिशियल वेबसाईट आहे। तुम्ही तुमच्या Google Chromeमध्ये पण जाऊन टाकू शकता PM किसान सन्मान निधी। त्याच्यावरती आल्याच्यानंतर मित्रांनो ते खाली स्क्रॉल केल्याच्यानंतर इथं सांगितलेलं आहे, बघू शकता PM किसान पंजीकृत किसान के लिए eKYC अनिवार्य है। तर इथं सांगितलेलं आहे की eKYC करणं अनिवार्य आहे, कारण की तुमचे eKYC नसेल झाली तर तुम्हाला इथे या योजनेचा हा लाभ भेटणार आहे। eKYC का करावं लागते eKYC, कारण की eKYC मुळे तुमचं इथे फ्रॉड वगैरे होत नाही। eKYC केल्यानंतर तुमचे अकाउंटचे पैसे दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर होत नाहीत, कारण की इथे सध्या आता एवढे हॅकर सिस्टम आलेले आहे की कोणी कोणाच्या अकाउंटमधले पैसे आता इथे काढू शकते इथं। त्याच्यामुळे ही eKYC करणं गरजेचं आहे आणि गव्हर्नमेंट त्याच्यासाठीच दरवर्षी eKYC करायला लावतं। तर इथे तुम्ही eKYC कशा प्रकारे करू शकणार आहात, OTP किंवा तुमच्या CSC केंद्रामध्ये जाऊन पण तुम्ही eKYC करू शकणार आहात। OTP आधारित किंवा बायोमेट्रिक आधारित इथे तुम्ही 2 प्रकारे इथे eKYC करू शकणार आहात। तर तुम्हाला PM किसान या पोर्टलवरती जायचं आहे। PM किसान पोर्टलवरती गेल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या। मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक तुमचा OTP येईल। अशा प्रकारे तुम्ही तुमची OTP बेस KYC करू शकता। त्याच्यानंतर बायोमेट्रिक आधारित eKYC तुम्हाला CSC केंद्रामध्ये जाऊन तुम्ही बायोमेट्रिक आधारित eKYC तुम्ही ते करू शकणार आहात। तर इथे बघू शकता, तर तुमची eKYC झाली का नाही ती कशी चेक करायची, तर बघू शकता मित्रांनो, तर इथे तुम्हाला सांगितलेलं आहे eKYC स्टेटस तुमचं चेक करायचं असेल तर तुम्हाला कसं चेक करायचं आहे। तर इथे सांगितलेलं आहे एलिजिबिलिटी स्टेटस नाव या स्टेटसवरती जायचं आहे तुम्हाला। इथे PM किसान या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर तुम्हाला इथे एलिजिबिलिटी स्टेटस नाऊन युअर स्टेटस eKYC PM किसान वेबसाईटवरती यायचं आहे। त्याच्यानंतर किंवा तुमच्याकडे मोबाईल ॲप्स असेल इन्स्टॉल केलं तर त्याच्यावरती पण तुम्ही जाऊन मोबाईल ॲप्स डाउनलोड करू शकता, किंवा किसान मित्र चॅटबॉटवरती पण हे बघू शकता। इथे किसान मित्र चॅटबॉट आहे, किसान मित्र चॅटबॉट यांना पण तुम्ही इथे विचारू शकता। किसान मित्र चॅटबॉटवर संपूर्ण डिटेल्स तुम्हाला इथे मिळून जाईल, तुमची eKYC झालेली का नाही। तर इथे या बॉटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण तुमची माहिती इथे काढू शकणार आहात। अशा प्रकारे तुम्ही तुमची eKYC झाली का नाही ते पण चेक करू शकणार आहात, आणि तुम्ही इथे eKYC इथे चेक झाली का नाही, आणि eKYC लवकरात लवकर तुम्ही करणं इथे गरजेचं आहे, तरच तुम्हाला 20वा इन्स्टॉलमेंट इथे भेटणार असं इथे छोटीशी एक इन्फॉर्मेशन इथे सांगितलेली आहे। प्राईम मिनिस्टर हॅज रिलीज्ड इथे छोटीशी इन्फॉर्मेशन इथे सांगितलेलं आहे PM किसान सन्मान निधीबद्दल PM पोर्टलवरती। तर धन्यवाद मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तर बघू शकता इथे ही संपूर्ण इथे eKYC झाली का नाही इथे खाली पण तुम्ही इथे चेक करू शकणार आहात। eKYC हे बघू शकता, या पोर्टलवरती येऊन इथे चेक करायचं आहे। तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।